हॅलो, नमस्कार एव्हरीवन. गुड इव्हिनिंग. आज सगळेजण तुम्ही इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप एक्झाममध्ये मार्क कसे मिळवायचे, जास्तीत जास्त पर्सेंटेज कसे मिळवायचे किंवा आलेला टेन्शन कसं घालवायचं आणि टॉपिक वाईज तुम्हाला किती क्वेश्चन साधारण येऊ शकतात आणि तुम्ही कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, हे तुम्हाला आजच्या वेबिनार मधून समजणार आहे. सो आता आपण चालू करूया आपलं वेबिनार. तुम्ही सगळे इंटरेस्टेड आहात का? चॅटबॉक्स मध्ये चॅट करू शकता तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो मी तुमच्याशी आता मराठीतून मॅक्सिमम बोलणार आहे. मध्ये मध्ये मी हिंदीतून पण बोलीन, पण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि त्याच्यातून बोलायला मला खूप आवडतं. त्याच्यामुळे मी मराठीतून बोलणार आहे. सो चला आता आपण स्टार्ट करूया. स्क्रीन शेअर होतीये. ओके, वेरी गुड. यहाँ पे टॉपिक्स के नाम जो है वो इंग्लिश में ही आएंगे, बाकी सब मैं मराठी में बात करूंगी. तो अभी हम लोग आज देखेंगे यहाँ पे कि 5th स्टैंडर्ड मैथ एंड आईटी, ये दो जो सब्जेक्ट है वो थोड़े डिफिकल्ट रहते हैं. मराठी और इंग्लिश में हम लोग स्कोर कर सकते हैं, मैथ्स में भी कर सकते हैं, लेकिन आईटी जो है इंटेलिजन्स, लॉजिकल रिझनिंग, वो जरा थोडासा तो डिफिकल्ट पार्ट असतो आणि त्याच्याकरता तुम्हाला प्रॅक्टिस मस्ट आहे. प्रॅक्टिस शिवाय तिथे तुम्हाला काहीही नाही. आणि ते प्रॅक्टिस सुद्धा तुमच्यामध्ये हा गुण डेव्हलप झाला पाहिजे, कन्सिस्टन्सी. आणि हा कन्सिस्टन्सी गुण तुमच्यामध्ये डेव्हलप झाला तर तुम्ही जगातलं कुठलंही कठीणात कठीण काम असू दे, मग तो तुमचा छंद असू दे, तुमची इतर ऍक्टिव्हिटी असू दे, शाळेचा अभ्यास असू दे किंवा स्पर्धा परीक्षा असू दे, किंवा आणखीन तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसतसे तुम्हाला अजून काही चॅलेंजेस येतील किंवा अजून काही डिफिकल्टीज येतील. पण जर का तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही ती गोष्ट तुम्हाला जी अचीव करायची आहे ती तुम्ही अचीव करू शकता. सो आता आपण स्टार्ट करूया. स्कॉलरशिप मॅथ्स पोर्शन बद्दल मी तुमच्याशी आधी बोलणार आहे. तुमचे जर का मध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकून ठेवा. एक मॅथ्सचा पोर्शन झाल्यानंतर आपण मध्ये ह्या वर्षी आम्ही नवीन काय काय ऍक्टिव्हिटीज चालू केल्या आहेत, पालकांचे काय काय फीडबॅक आहेत ते आपण मध्ये घेऊया आणि त्यावेळेला आतापर्यंतच्या टॉपिकवरती तुमचे काही क्वेश्चन्स आले असतील तर ते मध्ये घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण आयटी पोर्शनकडे वळूया. सो आता मी तुमच्याशी स्टार्ट करत आहे मॅथ्सच्या पोर्शन विषयी आणि त्याचं पर्सेंटेज किती असतं, किती मार्का करतात, त्या टॉपिक्स वरती प्रश्न विचारले जातात, किती प्रश्न विचारले जातात आणि हे सगळं विचारल्यानंतर आपण त्यातले मॅक्झिमम किती सोडवू शकतो. आता हा जो मॅक्झिमम आकडा आहे हा मी ऍव्हरेज दिलेला आहे. म्हणजे कसं की 3 एक स्तर असतात विद्यार्थ्यांचे, की काही अगदी काठावर पास होणारे असतात कटिंग लेवलला, काही मीडियम लेवलचे असतात आणि काही स्कॉलरशिप मिळवण्यात असतात. आता आपलं उद्दिष्ट हे नाहीये की आपल्याला स्कॉलरशिपच मिळाली पाहिजे. आपण विद्यार्थी आहोत आणि आपण कायम विद्यार्थी राहणार आहोत आणि आपण ज्ञानार्थी बनलं पाहिजे. आपण ज्ञानार्थी बनलं पाहिजे म्हणजे काय की आपल्याला जेवढं नॉलेज, ज्ञान घेता येईल तेवढं घेत गेलं पाहिजे. स्कॉलरशिप मिळवणं हा काय आता आपला अंतिम टप्पा नाहीये की ही स्कॉलरशिप मिळाली म्हणजे झालं, माझं जीवनाचं सार्थक झालं, आता मला काही अचीव करायचं नाहीये पुढे. एक झालं की एक एक तुम्हाला पुढे अचीव करण्याकरता गोष्टी येणारच आहेत. सो आता तुम्हाला पहिलं कॉन्सन्ट्रेट फक्त एवढंच करायचं आहे की मी जेवढं सगळं शिकलेलं आहे ते सगळं मला येत आहे आणि परीक्षा अगदी छान आणि सोपी मला जाणार आहे. हे पहिल्यांदा आपल्या मनामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे पेपर हातात आल्यानंतर पहिल्यांदा लगेच पेपर सोडवायला सुरुवात करायची नाही. पहिल्यांदा पूर्ण पेपरवरती नजर फिरवायची. पूर्ण पेपरवर नजर फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला
कुठले कुठले प्रश्न येत आहेत त्याला आधी नुसतं टिक करत जायचं. क्वेश्चन पेपर एकदम बारीक मोठ्या खुणा करायच्या नाही. त्या खुणा केल्यानंतर त्यातल्या त्यात जे सोपे सोपे प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं तुम्ही काही सेकंदात काढू शकता, जिथे तुम्हाला विचार करायला काहीच वेळ लागत नाहीये, असे प्रश्न आधी सोडून घे. नेहमी बघा, पहिला प्रश्न सोपा असतो, पुढचे 2-3 जरा थोडेसे डिफिकल्टी लेवल असतात, मग परत 3-4 जरा डिफिकल्टी लेवल असतात आणि मग नंतर मध्ये कुठेतरी सोपा प्रश्न असतो आणि शेवटचे प्रश्न जे असतात एकदम लास्टला ते एकदम सोपे असतात. आणि आपल्या चुका काय होतात हे सोडवताना, की आपण पेपर हातात घेतल्यानंतर पहिल्या क्वेश्चन पासून सोडवायला सुरुवात करतो. मग तिथे एखादा मध्येच क्वेश्चन असा मोठा असतो की जो रीडिंग करण्यामध्ये आपला वेळ जातो. रीडिंग केल्यानंतर एक्झॅक्ट तिथे काय प्रोसिजर करायची आहे हे समजून घेण्यात, म्हणजे तिकडे ऍडिशन करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय, डिव्हिजन करायचंय, सबट्रॅक्शन करायचंय का आणखीन काय करायचंय हे समजून घेण्यात आपला वेळ जातो आणि नंतर सॉल्व्ह करण्यामध्ये वेळ जातो. आणि तिथे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला साधारणपणे मॅक्झिमम 1 मिनिट पण साधारणपणे 50 सेकंद किंवा 45 सेकंदात एक क्वेश्चन झाला पाहिजे हे आपलं टार्गेट पाहिजे. तर तुम्हाला आधी पेपर वाचायला वेळ मिळेल. सो असे काही प्रश्न असतात की जे तुमचे 10 सेकंदात सुद्धा उत्तर येतात. मग ते आधी सोडवून घे आणि मार्कशीट वरती आधी मार्किंग करायचं नाही. तुमचा जर क्वेश्चन पेपर असेल त्याच्या आन्सर शीट वरती तुम्हाला कळेल इतपतच डॉट द्यायचा, खूप मोठा द्यायचा नाही. सो अशा प्रकारे तुम्ही सोडवत गेलात तर निश्चितच तुम्ही आरामात परीक्षा पास होऊ शकता. तुम्हाला असं वाटते की ही परीक्षा आरामात पास होईल तर थोडे बेटर मार्क मिळवू शकता आणि ज्यांना स्कॉलरशिप मिळवायची आहे ते स्कॉलरशिपही मिळवू शकतात. पण त्याच्याकरता तुमचं माइंड सेट पाहिजे. तुम्ही टेन्शन नाही घेतलं पाहिजे. तुम्ही टेन्शन घेतलं की मग तुम्हाला सगळेच प्रश्न कठीण वाटायला लागतात, हार्ड वाटायला लागतात. सो आता आपण इथे ऑन अँड ॲव्हरेज नंबर ऑफ क्वेश्चन्स यू कॅन सॉल्व आपण घेणार आहोत. ते तिन्ही लेव्हलच्या विद्यार्थ्यांकडनं आपण अपेक्षित करणार आहोत की हे ते सॉल्व्ह करू शकतात. आपण मीडियम लेव्हलचे विद्यार्थी कुठले क्वेश्चन, किती नंबरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात हे बघणार आहोत. कारण जो अगदीच काठावर पास होतो ना तो नंबर मी इथे देऊन उपयोग नाही आणि जो स्कॉलरशिप मिळवू शकतो तो नंबरही मी इथे देऊन उपयोग नाही. सो ऑन अँड ॲव्हरेज नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही कुठले सॉल्व्ह करू शकता प्रत्येक टॉपिक वरती हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपण आरामात किती मार्क मिळवू शकतो. आणि त्याच्यानंतर जे आपण क्वेश्चन बाजूला ठेवलेले आहेत पेपर सॉल्विंग करताना ते जे कठीण आहेत किंवा जिथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला वेळ लागणार आहे हे सर्वात लास्टला करा. आणि ते कॅल्क्युलेशन करताना एकदाच करायचं, घाई करायची नाही, पण त्याचं उत्तर बरोबर आलं पाहिजे ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. वहां पे हमको ध्यान देने का है कि उसका जो कैलकुलेशन है, मेथड है, वो बराबर ही आना चाहिए. तो अभी हम लोग यूनिट नंबर 1 मैथ्स में नंबर वर्क, उसमें है इंटरनेशनल नंबर, रोमन नंबर, रीडिंग एंड राइटिंग नंबर, फेस वैल्यू, प्लेस वैल्यू, एक्सपांडेड फॉर्म. ये तो हम लोग बहुत थर्ड स्टैंडर्ड से करते आ रहे हैं. मेकिंग स्मॉलेस्ट एंड ग्रेटेस्ट नंबर फ्रॉम गिवन डिजिट्स, ascending descending order and comparison, questions based on numbers from 1 to 100 and even odd prime composite twin co-prime triangular and square number. ये जो 7 लेसन है इसके ऊपर आपका परसेंटेज है 12%, यानी 100 में से 12 मार्क्स के क्वेश्चन ये 7 पे आ सकते हैं. और ये अगर 7 टॉपिक जो है हम लोग ने यहाँ पे अभी जो पढ़े वो अगर आपके पूरे के पूरे अच्छी तरह से आ रहे हैं तो आप पूरे के पूरे 6 क्वेश्चन आराम से सॉल्व कर सकते हैं. अगर नहीं है नॉर्मली तो 4 या 5 आप लोग कर सकते हैं. इज इट क्लियर टू ऑल ऑफ यू? मोस्टली तो इसमें कुछ लीव करने के क्वेश्चन की जरूरत ही नहीं है, इसमें आप सब क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं. लेकिन मैं यहाँ पे अभी 5 ले रही हूँ कि आप यहाँ पे 5 क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं आराम से. बाद में जो दूसरा क्वेश्चन आता है टॉपिक वो है ऑपरेशंस ऑन नंबर्स. तो हम लोग ऑपरेशन तो फर्स्ट स्टैंडर्ड से सीखते आते हैं. प्लस, माइनस, कैरिंग, बोरोइंग, वर्ड प्रॉब्लम,
multiplication, division. बड़ा प्रॉब्लम ऑन मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन. हमको नया टॉपिक क्या है कि एक्सप्रेशन एंड यूज अ लेटर इन द प्लेस ऑफ नंबर. वो टॉपिक थोड़ा नया है लेकिन वो भी इजी है. अगर आपने प्रैक्टिस की है तो, अगर आपने कंसिस्टेंसी रखी है तो. एंड टेस्ट ऑफ डिविनिटी एंड फैक्टर्स एंड मल्टीप्लाइज ऑफ नंबर्स. ये भी सब टॉपिक्स जो है 8 to 14 तक, ये भी सब इजी है. और उसमें आपको 20 मार्क्स के लिए क्वेश्चन पूछे जाते हैं, यानी 10 क्वेश्चन आपको पूछे जाते हैं. 10 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ह्या 10 क्वेश्चन पैकी तुम्ही ऍटलीस्ट 8 तरी बरोबर सोडवू शकता. तुम्ही वही आणि पेन घेतला असेल तर साधारणपणे युनिट 1 ला तुम्ही 5 क्वेश्चन सोडवू शकता, लिहून घ्या. युनिट 2 ला 8 क्वेश्चन सोडवू शकता, लिहून घ्या. यूनिट 3 जो है फ्रैक्शन है. फ्रैक्शन थोड़ा डिफिकल्ट है और डिफिकल्ट है भी नहीं. क्वेश्चन कौन सा आता है उसके ऊपर डिपेंड है. और उसमें भी सब एडिशन, सब्ट्रैक्शन, वो सब पार्ट से. ये पार्ट भी आपको बहुत हेजी नहीं है लेकिन मीडियम है. अगर आपने अच्छी तरह से किया है तो वो बराबर आएगा. फ्रैक्शंस के जो पॉइंट्स जो आपको सिखाए हुए हैं वो आपको अच्छी तरह से लर्न करके, हम लोग ने जो क्वेश्चंस ऑलरेडी सॉल्व किए हैं उसको भी अच्छी तरह से रीड करके क्या किया है, कैसे सॉल्व किया है, वो अगर आप बार बार देखते रहेंगे ना तो भी आपको ये चैप्टर अच्छी तरह से आ जाएगा. लेकिन मैं यहाँ पे आपको बोलूंगी कि आपको 7 क्वेश्चन इसके ऊपर आते हैं, यानी 40 मार्क्स के लिए. मैं आपको देती हूँ यहाँ पे कि आपने इसमें से 2 छोड़ दिए. 5 क्वेश्चन फ्रैक्शन में से सॉल्व कर. कौन से भी इसमें से आपने 5 क्वेश्चन सॉल्व कर दिए. बाद में आता है मेजरमेंट. मैंने आपको एक चार्ट दिया था हेक्टोडेका वाला, डेसी सेंटीमीली तक का. तो वो उसमें कैलेंडर है, कैलेंडर के पॉइंट्स है और रिम एंड ग्रॉस के ऊपर है. अगर आपने रिम ग्रॉस के मेजरमेंट अभी भी किए नहीं है तो आपके पास और भी 7 दिन है. वो जो यूनिट्स है वो अच्छी तरह से याद करना. उसके ऊपर जो क्वेश्चंस आते हैं वो सॉल्व करने के लिए इजी है. थोड़ा टाइम जाता है लेकिन सॉल्व करने के लिए इजी है. सो यहाँ पे 10 क्वेश्चंस आते हैं. मैं यहाँ पे आपको लिखती हूँ कि आप यहाँ पे नॉर्मली 7 क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं. क्यों मैंने ये बोला आपको 7 क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं? क्योंकि कोई क्वेश्चंस आपको समझ में नहीं आएगा कि क्या करने का है, तो आप उस पर ज्यादा टाइम मत देना. बाद में ये जो 3 टॉपिक है, प्रॉफिट एंड लॉस, परसेंटेज एंड सिंपल इंटरेस्ट, ये एकदम इजी है. आप अगर अच्छी तरह से करोगे तो यहाँ पे 8 क्वेश्चंस आते हैं और यहाँ पे आप 8 to 8 क्वेश्चंस आप अच्छी तरह से सॉल्व कर सकते हैं. लेकिन मैं यहाँ पे लिखूंगी 7 क्योंकि मैं मीडियम जो स्टूडेंट है उनका एवरेज ले रही हूँ. बाद में ज्योमेट्री. ज्योमेट्री में ये सारे आपको टॉपिक्स है, एंगल, पैरेलल एंड परपेंडिकुलर लाइन, ट्रायंगल, रेक्टेंगल, स्क्वायर. इसमें से आपको 7 क्वेश्चंस आते हैं. 7 में से आपको शायद आपको पेरीमीटर एंड एरिया और नेट पे जो क्वेश्चंस है आपने अच्छी तरह से किया रहेगा तो आपको सॉल्व करने के लिए कोई भी प्रॉब्लम नहीं आएगा. लेकिन अगर नहीं आता है तो ये वाले टॉपिक्स पे जो क्वेश्चंस आते हैं वो लास्ट पे सॉल्व करने के, क्योंकि उसमें वर्ड्स जो है वो घुमा फिरा के दिए हुए रहते हैं. तिथे वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला उलट-सुलट दिलेले असतात. तुम्हाला नीट अर्थ लावून तुम्हाला नक्की काय करायचं आहे, पेरीमीटर काढायचं आहे, एरिया काढायचा आहे, काय करायचं आहे हे सगळं तिथे बघायला लागतं. तिथे थोडा प्रॉब्लेम सॉल्व करायला वेळ लागतो. सो इथे 7 क्वेश्चन्स येतात. 7 क्वेश्चन्स पैकी तुम्ही नॉर्मल स्टुडंट आरामात 4 क्वेश्चन तरी सोडवू शकतो. तर तसं सगळेच क्वेश्चन सोडवता आले पाहिजेत, पण आपण काय एकदम सुपरमॅन नाही होत ना. सो इथे तुम्ही 4 क्वेश्चन सोडवू शकता. आता कॉम्प्रिहेन्शन ऑन पिक्टोरिकल इन्फॉर्मेशन हा एकदम इझी क्वेश्चन आहे. समोर पिक्टोरिकल दिलेलं असतं आणि त्याच्यावर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलेले असतात. त्याच्यामुळे इथे तुम्ही हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता. म्हणजे नॉर्मल स्टुडंट 38 क्वेश्चन सॉल्व करू शकतो. आता 38 क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर 38
मल्टिपल बाय 2, तर तुम्हाला 100 पैकी 76 मार्क निश्चित मिळू शकतात. आउट ऑफ 100 यू कैन गेट 76 मार्क्स इजीली इफ यू सॉल्व दिस प्रॉपरली विदाउट टेंशन एंड दैट. अगर आपको सिर्फ पास ही होने का है तो आपको कितने क्वेश्चन सॉल्व करने के हैं? मिनिमम 20 क्वेश्चन करेक्टली सॉल्व करने के हैं, यानी आप पास हो सकते हैं. ओके, सो मैथ्स में अगर किसी को मैंने अभी जो बताया उसमें अगर किसी को डाउट है कि किस तरीके से आप कौन से टॉपिक पे आप अच्छी तरह से मार्क ला सकते हो, तो आप मुझे बताइए, चैट बॉक्स में डालिए, मैं आपको वो क्लियर कर दूंगी. कुणाला काही डाउट्स आहेत का? आतापर्यंत मी जे सांगितलं मॅथ्स मध्ये त्याच्यात चॅट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे, तुम्ही टाका, मी बघते. तोपर्यंत आपण ह्या वर्षीचे ओके, सो आता मी तुम्हाला ह्या वर्षी आम्ही काय काय नवीन हे चालू केले आहेत. स्क्रीन शेअर होते का माझी? ओके, स्क्रीनवरती डेली रिपोर्टिंग दिसतंय का? ओके, सो ह्या वर्षी आम्ही काही नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज चालू केल्या आहेत स्टुडंट्स बरोबर. त्याच्यातली ही एक ऍक्टिव्हिटी आहे की हे आता आम्ही 2 ऑगस्ट पासून चालू केली आहे की डेली रिपोर्टिंग करायचं डेट वाईज. आणि मी काही हे चॅप्टर्स दिले आहेत की हे त्यांनी आधी ह्यांनी सगळे पाठ केलेले आहेत, पाठ केलेले व्हिडिओज मला पाठवलेले आहेत. म्हणजे त्यांचा जो पोर्शन आहे तो त्यांचा खूप रेडी झालेला आहे, पण आता त्यांची कन्सिस्टन्सी कशी येणार? तर मी नुसतं सांगितलं तर कारणं भरपूर देतात स्टुडंट. सो ह्या वर्षी आम्ही काय केलंय की असा डेली रिपोर्ट त्यांनी पाठवायचा आहे. हे साधारणपणे पुढचे 15 दिवस 15 ऑगस्ट पर्यंत त्यांनी पाठवायचे. त्याच्यानंतर पुढे हे आटलं तर ह्याच्यात अजून काही टॉपिक्स ऍड होतील, काही नवीन ऍड होतील, पहिले काही कट होतील. आणि मग हे रिपोर्ट त्यांनी पाठवायचे की 120 रेग्युलर आणि बॅकवर्ड त्यांनी म्हटले की नाही, टेबल्स वाचले की नाही, स्क्वेअर नंबर आता एकदा त्यांचे पाठ झालेले आहेत, त्याच्यामुळे आता फक्त त्यांनी रीड करायचे. स्क्वेअर नंबर रीड केलेत की नाही, डेफिनेशन्स मी पाठवलेल्या रीड केलेत की नाही, चार्ट जे आहेत ते, म्हणजे सो दॅट ते त्या कन्सिस्टन्सी मध्ये राहणार आहेत. म्हणून आम्ही हा एक जो आहे तो आम्ही चालू केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही पालकांशी ह्या वर्षी 1 to 1 मीटिंग चालू केले आहेत.
त्या 1 to 1 मीटिंग मध्ये काही पालकांशी मी जेव्हा बोलले आणि पुढच्या आमच्या विद्यार्थ्यांबरोबर काय काय ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या, कसं करायचं, त्यांना काही प्रॉब्लेम्स येत आहेत का असं विचारल्यानंतर हे 2-3 पालकांचे फीडबॅक जे आहेत ते तुमच्या समोर मी ठेवत आहे. की क्षितिज जोशी ठाण्याचे आहेत, ठाण्यावरनं हा स्टुडंट जॉईन होतो ऑनलाईनला. तर त्यांच्याशी झालं तर त्यांनी सांगितलं मॅडम बरोबर माझं 1 to 1 झालं आणि मला आवडलं. तर ज्या प्रकारे हँडल केलं गेलं त्या फार सकारात्मक होत्या आणि माझे सर्व प्रश्न त्यांनी ऐकून घेतले आणि नक्की करू असे आश्वासनही दिले. आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी मला असं वाटतं आपण जर सगळेजण बोलू शकलो तर नक्कीच सगळ्यांची प्रगती होईल असा त्यांनी फीडबॅक दिलेला आहे. त्यानंतर अजून दुसरा एक फीडबॅक आहे. हे फाईल होते का शेअर? स्पृहा सोमनची वाचून दाखवते मी तुम्हाला की स्पृहा सोमन ची आई हिने हे दिलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की ॲज आवर वन ऑन वन हॅपन लास्ट वीक 1 to 1 मीटिंग झाली. इट वॉज व्हेरी वेल मॅनेज्ड अँड द कन्व्हर्सेशन वॉज व्हेरी फ्रुटफुल. You listened to all my queries and understood it. As we know each other for more than a year now, you know where Sruha goes wrong and her places of improvement. I personally am very satisfied the way you handle kids and solve our doubts at any point of time. Frankly, because of your guidance since last year, Sruha developed her interest in math and logic. Your influence on her is lot and she admires you very much. Thank you for everything. हे स्पृहा सोमनच्या आईनी शेअर केलेलं फीडबॅक आहे. सो आता अजून एक फीडबॅक दाखवते मी तुम्हाला आणि मग आपण पुढच्या सेशनकडे वळूया. तुमचे जे डाऊट्स आहेत ते पण आपण क्लिअर करूया. ठीक आहे, मी वाचून दाखवते. पुढचा एक हे स्वरा देसाई ह्या वर्षी नवीन जॉईन झाली आहे आणि तिच्या आईचा फीडबॅक आहे. अपोलोगाइज फॉर डिलेड फॉर फीडबॅक. मॅम, आय लाईक युअर वे ऑफ एक्सप्लेनिंग. We have started the class for the first time. This is our first experience of private tuition. In 1 to 1, you made clear my all doubts, which was I had in my mind. I love the most your positive way of thinking and how to create consistency in the child. We're looking forward for your guidance. Thank you so much. So हे एक काही सिलेक्टेड असे पालकांचे रिप्लाईज होते जे आपण आता इथे बघितले. आपण परत आपल्या स्क्रीन शेअरिंग वरती आलो आहोत का? मॅथची स्क्रीन शेअरिंग दिसते का तुम्हाला? ओके, ठीक आहे. ते काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्या बाकीच्या स्क्रीन्स तुम्हाला मी नाही दाखवू शकले. टेक्निकली प्रॉब्लेम आला. ओके, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. कुणाचे काय मेसेजेस आलेत मी बघते जरा मॅथच्या ह्याच्यावर. ओके, आदिती जोग म्हणतीये की फ्रॅक्शन मध्ये मला पटकन सोडवता येत नाही. सो आता काय आहे की जे टॉपिक्स येत आहेत त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं. फ्रॅक्शन वरती साधारणपणे तुम्हाला आपण बघितले पूर्ण टॉपिक वरती किती क्वेश्चन्स आहेत मॅथ्स मध्ये?
तर टोटल 7 क्वेश्चन्स आहेत फ्रॅक्शन वरती आधी. सो त्या 7 क्वेश्चन्स पैकी फ्रॅक्शन मध्ये नक्की तुला कुठला टॉपिक येत नाही का सगळेच येत नाहीत हे तुला आधी बघायला पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे आपण ज्या नोट्स दिल्या आहेत हा त्या जरा एकदा बघायला पाहिजेत, किंवा आपण जे नवनीत फॉलो केलं होतं त्यातल्या नोट्स बघ, त्यातले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केलेत ते बघ, आपण जे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेत ते बघ. जे येत नाहीये त्याच्यावर विचार करू नको, जे येत आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. कारण कसं आहे, आता लास्ट मोमेंटला जे येत नाहीये त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला गेलीस तर होईल काय की जे येत आहे तेही विसरलं जाईल. सो आपल्याला ते नाही करायचंय. म्हणजे त्या एखाद्या क्वेश्चन फ्रॅक्शनचा येत नाहीये तर तो 2 मार्काच्या क्वेश्चन करता आपण 10 मिनिटं घालवायची नाहीयेत की जिथे आपण बाकीचे 5 क्वेश्चन सोडवू शकतो. क्लिअर अदिती? मला काय म्हणायचं हे क्लिअर झालंय का? येस, ओके. सो त्याच्यानंतर अजून कोणी क्वेश्चन टाकला होता? युनिट 1 मध्ये तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता हे मी ऍव्हरेज दिलं आहे तुम्हाला की हे तुम्ही इथे 5 करू शकता. पण युनिट 1 मध्ये 6 क्वेश्चन्स येतात तुम्हाला. त्या 6 क्वेश्चन पैकी तुम्ही 6च्या 6 पण करू शकता. इट्स डिपेंड अपॉन यू की तुम्ही कसा पेपर सॉल्व्ह करताय. कारण त्याच्यामध्ये ट्रायंग्युलर नंबर वरती क्वेश्चन आला तर कदाचित असं होऊ शकतं ट्विन प्राइम को प्राइम ह्याच्या डेफिनेशन तुमच्या पक्क्या पाठ असतील तर तुम्ही सगळे क्वेश्चन सोडवू शकता. पण ट्विन प्राइम को प्राइम ट्रायंग्युलर नंबर स्क्वेअर नंबर कॉम्पोजिट नंबर ह्याची जर तुमची प्रॅक्टिस नसेल आणि बाकी सगळे इट्स ओके. रोमन नंबर्स मध्ये तुम्हाला सॉल्विंग येतं डिव्हिजन डी डिवायडेड बाय एम डिवायडेड बाय डी मल्टिपल बाय सी असं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग ह्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती नसतील आणि ते मांडून आडव्या मांडणीत तुम्हाला भागाकार करता येत नसेल तर तुम्हाला एखादा क्वेश्चन सोडायलाच लागणार आहे किंवा तुमचं चुकणारच आहे. अदरवाईज तुम्ही जर 100 मॅथ्सला 50 क्वेश्चन असतात 100 मार्काला आणि त्यातले काही क्वेश्चन्स जे असतात ते थोडे डिफिकल्टी लेवल असतातच. कारण गव्हर्नमेंट काय सगळ्यांना स्कॉलरशिप द्यायला बसलेलं नाहीये, त्यांना स्कॉलरशिप द्यायची असते. सो काही क्वेश्चन कठीणच असतात. त्याच्यामुळे आपले 50च्या 50 क्वेश्चन बरोबर येतीलच असं नाहीये, पण आपल्याला प्रयत्न करायला काही हरकत नसतो. स्कॉलरशिप मिळवणाऱ्यांना 40-45च्या वरती क्वेश्चन बरोबर असले पाहिजे. आता आपण इथे बघितलं की आपलं जे ह्यानी आपण जर पेपर सोडवले तर ते साधारणपणे आपण किती सोडवतो क्वेश्चन सोडवतो. तर आपण मगाशी खाली टोटल बघितली की ह्याच्याप्रमाणे आपले 38 क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होऊ शकतात. राईट. सो इथे तुम्हाला ज्यांना स्कॉलरशिप मिळवायची आहे त्याने अजून पुढे किती साधारणपणे 40 ते 45 क्वेश्चन पर्यंत तुम्हाला जायचंय. म्हणजे किती अजून 7 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे तुमचा स्पीड जो आहे तो तुम्हाला मॅच करायला पाहिजे. तिथे तुमचं थिंकिंग आणि तुमचा सॉल्व्ह करण्याचा स्पीड हे तुम्हाला तिथे सॉल्व्ह करायला पाहिजे. तर तुम्ही 45 क्वेश्चन परफेक्टली सोडवण्याच्या मागे जाऊ शकता, त्याच्या पुढेही जाऊ शकता, पण तुम्हाला स्पीडची प्रॅक्टिस वाढवायला पाहिजे. क्लिअर? ओके, 2च क्वेश्चन्स आले होते. ओके. सो हे झालं मॅथ्सचं. आता आपण जाणार आहोत IT सेक्शनकडे. IT सेक्शनकडे जाण्याच्या आधी मी आपल्याकडे अनिका वर्मा आहे, तिला मी अनम्यूट करते. अनिका, तुझी बहीण या वर्षी जॉईन झाली आहे आणि तू पण जॉईन झाली आहेस. तर तुझा ह्या वर्षीचा एक्सपिरियन्स तू सांगू शकतेस का? मी तुला अनम्यूट करते. हेलो. हाँ अनिका बोल. हाँ मैम, मेरी बहन ने इसी साल ज्वाइन किया है और हम दोनों का
मैंने 5th में भी ज्वाइन किया था, तो मेरा तो एक्सपीरियंस बहुत अच्छा था। मैंने आईटी इंटरेस्ट डेवलप किया और बहुत अच्छे से आप समझाती हैं तो मैं को समझ भी आ जाता है और फिर ज्यादा डाउट्स नहीं रहते। मेरी बहन बहुत ध्यान दे रही है और उसको भी बहुत इंटरेस्ट आ रहा है और वो मम्मी को कहती है अगली बार भी मैम की क्लास में लगना। ओके। एंड सेकंड थिंग, हम लोग जो ये साल एक्टिविटी कर रहे हैं कि जैसे हम लोग ने आपको बोला था कि आप टेबल लर्न करके डेली आपको एक टेबल मुझे भेजने का है, सीधा और उल्टा। तो उसमें आपकी बहन ने कैसे किया? आप शायद लेट ज्वाइन हो गई बाद में, लेकिन टेबल्स का जो है वो आपके बहन ने कैसे किया? उसने सारे बहुत इंजॉय करके किया। वो उसने एंजॉय किया क्या? बहुत इंजॉय किया और उसको ऐसा लगा नहीं वो याद कर रही है, एकदम इंजॉय गेम की तरह उसने सारे टेबल्स याद करके भेजे और उसने बहुत इंटरेस्ट लिया। ओके। और अब तक उसके कितने टेबल्स लर्न हो गए हैं? 20 तक, 1 to 20। और ये कितने दिन में हो गए? 20 डेज में? यस 20 डेज में सीधे और उल्टे दोनों। ओके। यस बाद में हम लोग ने जो डेफिनेशन सीखे हैं, प्राइम नंबर सीखे हैं, स्क्वायर नंबर सीखे हैं, क्यूब नंबर सीखे हैं, वो भी उसके हो गए हैं यस डेफिनेटली। और उसके वीडियोस भी उसने भेजे हैं, वो तो मैंने देखे हैं। तो ये जो कंसिस्टेंसी है ये क्यों हो गई उसके पास से? ठीक है, अब म्यूट हो करना आपको। ये कंसिस्टेंसी उसके पास क्यों आई? क्योंकि हम लोग ने डेली बेसिस पे स्टूडेंट को ये होमवर्क दिया था कि आपको वीडियो बनाना है और व्हाट्सएप ग्रुप पे भेजना है। तो ये जो कंसिस्टेंसी है, क्योंकि मुझे ये साल में जो मेरे पास स्टूडेंट आए हुए हैं उनको कंसिस्टेंसी एंड उनका जो गोल है वो उनको सेट करने के लिए मुझे सिखाने का है, और वो गोल तक वो कैसे पहुंच सकते हैं ये साल में उनके ऊपर एक्सपेरिमेंट कर रही हूँ, और वो भी एंजॉय कर रहे हैं, कोई भी बोर नहीं हो रहा है। ठीक है, ओके। सो अभी हम लोग जाएंगे आईटी सेक्शन पे। अभी ये जो आईटी सेक्शन है ये थोड़ा क्या है कि इसमें नंबर सीरीज जो टॉपिक है ना वो थोड़े डिफिकल्ट है। हाँ, नंबर सीरीज पे कम से कम आपको जितने सारे नंबर्स है, मैं यहाँ पे येलो कर देती हूँ, जैसे जैसे आएंगे उसमें आपको कितने क्वेश्चंस आएंगे ये भी आपको मैं बाद में बताऊंगी। तो आता आपण काय बघणार आहोत की कुठले टॉपिक्स येतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये किती मार्क्स असतात. आता कॉम्प्रिहेन्शन मध्ये फॉलोइंग इन्स्ट्रक्शन, म्हणजे तुम्हाला वर्ड्स दिलेले असतात, सेंटेन्सेस दिलेली असतात, त्यात व्हॉवेल शोधायचे असतात, कॉन्सोनंट शोधायचे असतात, आणखी बरंच काय काय असतं, उलट सुलट लिहायचे असतात, मिडल लेटर शोधायचं असतं. नंबर सिरीज मध्ये सुद्धा त्यात कॉम्प्रिहेन्शन मध्ये काहीच कठीण नाही. आणि लेटर्स पण दिलेली असतात आणि त्याच्यावरती तुम्हाला 8 मार्क म्हणजे 4 मार्काचे क्वेश्चन विचारलेले असतात आणि इथे तुम्ही साधारणपणे 3 क्वेश्चन्स तरी आरामात सोडवू शकता इझिली. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन मध्ये नंबर सिरीज हा एक जो पार्ट आहे हा सोडून हे 2 पार्ट आहेत आणि टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन विचारलेले असतात. नंबर सिरीज वरती ऑड मॅन आउटला एक क्वेश्चन असेल, त्याच्यामुळे एक क्वेश्चन सोडला तर 4 मार्क आहेत. वर्ड अँड फिगर मध्ये तुम्हाला ऑड मॅन आउट शोधायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. वर्ड्स मध्ये तुम्हाला एका ग्रुप मध्ये दिलेले असतात आणि एक त्यातला ऑड मॅन आउट असतो हे तुम्हाला माहिती आहे. सो इथेही तुम्ही 4 क्वेश्चन्स आरामात सोडवू शकता. नंबर सिरीजचा तुम्हाला येतोय नाही येत आहे इट्स डिपेंड अपॉन. त्याच्यानंतर हा टॉपिक जो आहे इथे नंबर सिरीज, रिप्लेस द क्वेश्चन मार्क. एक सिरीज दिलेली असते आणि क्वेश्चन मार्क मध्ये काय येईल विचारलेलं असतं. नंबर सिरीज मध्ये तुमचे जर का स्क्वेअर नंबर, प्राइम नंबर, ट्विन प्राइम नंबर, जेवढे सगळे टॉपिक नंबर सिरीज वरती आपण शिकलेलं आहोत ते सगळे जर तुमचे व्यवस्थित असतील आणि तुमची नंबरची प्रॅक्टिस असेल तर नंबर सिरीज वरती तुम्ही अगदी आरामात सोडवू शकता. अदरवाईज नंबर सिरीज वरती वेळ घालवायचा नाही, क्वेश्चन सोडवायला बाकीचे सॉल्व्ह करून घ्यायचे आणि उरलेल्या वेळात नंबर सिरीज वरती जे काय 5-6 क्वेश्चन आलेले असतील ते सोडवायला घ्यायचे. नंबर सिरीज वरती कुठलेच क्वेश्चन तुम्हाला जर असं वाटलं की हा मला येत आहे तरी आधी सोडवायचे नाही. घाईघाई त्याचं उत्तर मार्क करायचं नाही. नंबर सिरीज वरती जे काही क्वेश्चन येतील ते सर्वात लास्टला सोडवायचे.
त्याचं कारण असं आहे की नंबर सिरीज मध्ये तुम्हाला लॉजिक लावायला लागतं भरपूर. हे लागतंय का, ते लागतंय का, ते लागतंय का, नक्की काय आहे. सो तिथे तुम्हाला काय करावं लागतं, मग तिथे तुमचा वेळ जातो. म्हणजे एका क्वेश्चनला तुमची 5 मिनिटं 10 मिनिटं गेली तर त्याच्यात तुम्ही आणखीन 5 क्वेश्चन आरामात सोडवू शकता. सो नंबर सिरीजवरचे क्वेश्चन सर्वात लास्टला सोडवायचे कितीही सोपे असते तरी. अगदी तुम्ही परफेक्ट 100% माहिती हे उत्तर आहे तर तुम्ही मार्क केलं तरी चालेल. पण अदरवाईज नंबर सिरीजवरचं नंतरच सोडवायचं. आता रॉंग टर्म. आता रॉंग टर्म मध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, नंबर्स वरतीच असतं. मॅक्सिमम नंबर्सवर असतं. फिगरमध्ये पण रॉंग टर्म विचारू शकतात किंवा एक वर्डची सिरीज दिली आहे, लेटरची सिरीज दिली आहे, रॉंग टर्म विचारलेली असू शकते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा नंबर्स वरती असेल तर सोडून द्यायचा. अदरवाईज म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही 3 क्वेश्चन्स तरी आरामात सॉल्व्ह करू शकता. आता व्हर्बल आणि नॉन व्हर्बल मध्ये 4 टॉपिक आहेत. एज, रिलेशनशिप, अदर्स अँड काउंटिंग फिगर. काउंटिंग फिगर मध्ये आपण सगळे टिप्स अँड ट्रिक्स घेतलेले आहेत. जे टिप्स अँड ट्रिक्स न वापरता कसे लेटरिंग द्यायचे आणि कसं काउंट करायचं हे पण आपण बघितलेलं आहे. रिलेशनशिप मध्ये नेहमी तुम्ही स्वतःला त्या जागी इमॅजिन करायचं की मी आहे आणि माझे आई बाबा, माझे आजी आजोबा, माझे बहीण भाऊ, माझे मामा मामी, माझे काका काकू, तर ते तुम्हाला उत्तर पटापट सापडतात. एज मध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जर का 10 वर्षांनी विचारलं असेल तर दोघांचाही एज 10 वर्षांनी वाढणार आहे. 5 वर्षांनी कमी म्हटलं असेल तर दोघांचाही एज 5 वर्षांनी कमी होणार. सो हे सुद्धा जे आहेत तिथे सुद्धा तुम्ही हे 6 क्वेश्चन्स तिथे असतात. ह्याच्यापैकी 4 क्वेश्चन तरी तुम्ही आरामात सोडवू शकता जर तुम्ही चुकला नाही तर. हे तुमचे वॉटर इमेज आणि मिरर इमेज हे तुमचे 4 क्वेश्चन्स असतात आणि हे तुम्ही 4च्या 4 आरामात सोडवू शकता. 2 वॉटर इमेजचे असतात, 2 मिरर इमेजचे असतात. त्याच्यानंतर अॅनॉलॉजी. अॅनॉलॉजी मध्ये परत नंबर्स आले, तो सोडला तर वर्ड्स अँड फिगर मध्ये अॅनॉलॉजी असते आणि ते तुम्ही अगदी आरामात सोडवू शकता. सो इथे सुद्धा तुम्ही नंबर सिरीज मी सोडला इथे, बाकी तुम्ही अगदी व्यवस्थित सोडवू शकता 4 क्वेश्चन. सिमिलर फिगर वरती 2 क्वेश्चन्स आलेले असतात, ते तुम्ही दोन्ही क्वेश्चन्स आरामात सोडवू शकता. आता हे जे आहे इथे ग्रीड आहे ते परत नंबर सिरीज वरती असतो. ग्रीड बाकी जे आहे पोझिशन इन क्यू, डायरेक्शन, कॅलेंडर, व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम सोपं आहे आणि बाकी तुम्ही कसं सोडवताय क्वेश्चन वाचून त्याच्यावर डिपेंड आहे. पोझिशन, डायरेक्शन, कॅलेंडर आपण हे सगळे पॉइंट्स खूप छान प्रकारे घेतलेले आहेत. सो इथे तुम्हाला 8 क्वेश्चन्स विचारलेले असतात. 8 क्वेश्चन पैकी एखादा ग्रीड असतो, जे 5 लेसन्स आहेत त्याच्यावर 8 क्वेश्चन्स विचारलेले असतात. समजा ग्रेड जर तुम्हाला नाही आला तर 7 आणि अजून तुम्ही समजा 2 क्वेश्चन समजा नाही झाले, हा तर असे 3 क्वेश्चन तुम्ही सोडले तर इथे 5 तरी तुम्ही सोडवू शकता. त्याच्यानंतर टर्म्स बिलॉंग टू सेट. म्हणजे एक तुम्हाला सेट दिलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा नंबर असतो, त्याच्यामुळे त्याच्यातला मी एक कट केला आहे. वर्ड अँड फिगर म्हणजे एक सेट दिला आहे आणि त्या सेटमध्ये जी एक पुढचा वर्ड किंवा फिगर येते ती दिलेल्या ऑप्शन मधून शोधायची असते. हे थोडंसं लॉजिक लावायचं असतं, पण दिलेल्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन असतो आणि हे पण इझी आहेत, कठीण काहीच नाही आहे. इथे सुद्धा मी हा एक नंबर सिरीजचा प्रॉब्लेम सोडून देऊन इथे सुद्धा मी असं समजते की इथे तुम्हाला 4 क्वेश्चन्स यायला काहीच हरकत नाहीये. आता हे कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग वरती हे जे वेगवेगळे टॉपिक आहेत, म्हणजे लेटर्सला लेटर्स कोड दिलेत, डिजिटला लेटर्स दिलेत. पण तुमचा एक टॉपिक जरी क्लिअर असेल ना, लेटर्स टू लेटर्स, तर सेम डिजिटला लेटर दिलेला आहे, सिम्बॉलला लेटर दिलंय, डिजिटला डिजिट म्हटलेलं आहे आणि सिम्बॉलला डिजिट म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यावर तुम्हाला हे 4 येतात आणि हे तुमचे हातचे मार्क असतात. फक्त ह्याला सोडवायला वेळ लागतो, पण हे तुम्ही व्यवस्थित सोडवलं तर इथे 4 क्वेश्चन्स तुम्ही हे आरामात सोडवू शकता. कोडिंग डिकोडिंग कठीण नाही आहे. आणि हे इमोशनल इंटेलिजन्स अँड सोशल इंटेलिजन्स वरती 2 क्वेश्चन असतात, हे पण तुमचे हातचे मार्क असतात. इथे सुद्धा तुम्ही 2 क्वेश्चन्स आरामात सोडवू शकता.
हे जर आता आपण इथे बघितलं तर इथे आपण साधारणपणे 39 क्वेश्चन आपण आरामात सॉल्व्ह करू शकतो. आणि जर 39 क्वेश्चन आपण आरामात सॉल्व्ह केले तर 78 मार्क्स आपले कुठेच जात नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कशा प्रकारे ते सॉल्व्ह करू शकतो. आता मी इथे तुम्हाला जे मार्क केलेत येल्लो मध्ये ते बघा कुठले कुठले आहेत. एक हा आहे, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे नंबर सिरीज वरती साधारणपणे 6 ते मॅक्सिमम जास्तीत जास्त एखाद दुसरा क्वेश्चन इकडे तिकडे एखाद दुसरा क्वेश्चन इकडे तिकडे झाला तर 6 ते 7 एवढे येऊ शकतात. तर हे 7 क्वेश्चन्स आहेत ते एकदम लास्टला सोडवायचे. कारण हे क्वेश्चन सोडवताना 10 मिनिटं करण्यापेक्षा बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यामध्ये वेळ घालवायचा. आता तुम्हाला या आयटी सेक्शन मध्ये काही प्रॉब्लेम असेल की मी जे तुम्हाला सांगितलंय त्याच्यावरती तो तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये नक्कीच क्वेश्चन टाइप करून ठेवू शकता. तुमचे डाउट्स मी क्लिअर करते. कुणाला काही डाउट्स आहेत का? आदिती, काउंटिंग फिगर मध्ये म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे? मी अनम्यूट करते तुला. काकू ते मला ना ब्लॉक अरेंजमेंट्स मध्ये डाऊट आहे. म्हणजे क्यूब हा ते त्याच्यामध्ये अरेंज होतात त्याच्यामध्ये. हा तेच. आज आपण फक्त कुठल्या टॉपिक वर कुठले क्वेश्चन्स येत आहेत ते बघितले आणि आपण किती सॉल्व्ह करू शकतो. आपण जे क्यूब ह्याचे प्रश्न सोडवलेले आहेत, जो तू प्रश्न मला टाकलाय त्याचे काउंटिंग फिगर्सचे ते तू बघितलेस का? हो काकू. बर, मग त्याच्यामध्ये तुला समजलं नाही का आपण कसे सोडवलेत? नाही मला ते कळलं नाही पण ते लॉजिक. बर, मग तू कुठला क्वेश्चन्स बघितलायस तो मला नंबर टाक, त्याचा फोटो टाक आणि सॉल्व्ह केलेला आहे ना ते पण टाक. आपण त्याचा डाऊट उद्या किंवा परवा घेऊया. ठीक. ठीक, चालेल. अजून कोणाला काही डाऊट्स आहेत का? काही शंका आहेत का? व्हेरी गुड, ठीक आहे. सो तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक तुमच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम करता. आणि आपण उद्यापासून 4 days वर्कशॉप घेतो आहोत. 2 वर्षांचे पेपर्स आपण त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता आणि जे आता मी तुम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे आणि मार्क जास्तीत जास्त कसे मिळवू शकता ह्याच्यावरती ते वर्कशॉप असणार आहे. सो उद्यापासूनचं शेड्यूल तुम्हाला येईल, वेळ कळवली जाईल. कारण उद्यापासूनचं शेड्यूल जे असेल ते संध्याकाळी नसेल, मे बी दुपारी असू शकतं. कारण संध्याकाळी वेळ जास्त लागेल आपल्याला. पूर्ण एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे आणि टॉपिक वर घ्यायचं आहे मॅथ्स आणि आयटीचं.
4 डेज सेशन असेल आणि त्यातून जर का काही प्रॉब्लेम असतील तर पुढचं एक लेक्चर घ्यायचं की नाही घ्यायचं 5व्या दिवशी ते पुढे ठरवलं जाईल. सो परत एकदा तुम्हाला बेस्ट ऑफ लक फॉर द एक्झाम. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस फुल कॉन्सन्ट्रेट करा, डोक्यामध्ये अतिशय शांत राहा. जेवढं सगळं शिकलंय तेवढं सगळं तुम्हाला व्यवस्थित आठवतंय, फक्त रिव्हिजन करायची हे लक्षात घ्या. टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेतल्याने कुठलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, उलट आहे तेही आपण विसरून जातो. सो विदाउट टेन्शन तुम्ही हे अतिशय छान सुंदरपणे करू शकता आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण स्कॉलरशिपची परीक्षा विदाउट टेन्शन देणार आहात आणि छान मार्कही मिळवणार आहात. ओके, सो आपण उद्या भेटूया. त्याचा डिटेल्स मी पाठवतेच आहे. आणि बरं युक्ता, आपण तुझा प्रश्न घेऊया आणि मी तुला अनम्यूट पण करते. हॅलो युक्ता. हो टीचर. हा, तुझा प्रश्न मी वाचला. तुझा प्रश्न असा आहे की स्कॉलरशिप मिळवायचीच असेल तर. आता आपण असं म्हणू शकत नाही की स्कॉलरशिप मिळवायचीच असेल तर मला किती प्रश्न सॉल्व्ह करायला लागतील. तर आपण असं म्हणू शकतो की 50% 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतील. असं आपण का म्हणू शकतो? ह्या वर्षीची तुमची जी मुलं आहेत बसणारी स्कॉलरशिपची, एव्हरी इयर जे स्टुडंट बसतात ना त्यांची ग्रास्पिंग पॉवर आणि इंटेलिजन्स, त्यांचा बुद्ध्यांक जो एवढा वाढतोय ना की दरवर्षी ती जी क्लोजिंग जो असतो तो वाढतोय. म्हणजे समजा मागच्या वर्षी स्कॉलरशिप 225 ला मिळाली असेल तर ती ह्या वर्षी 240 ला 245 ला सुद्धा 300 पैकी मिळू शकते. माझ्या म्हणण्याचा उद्देश तुला कळला का? की मला काय म्हणायचंय की मागच्या वर्षी जी कट ऑफ होती, मागच्या वर्षी काही क्वेश्चन्स पण बरेचसे रॉंग होते, त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेट केले गेले नाही. काहींची उत्तरं 2-2 होती, त्याच्यामुळे ते परत हे झालं. ह्या सगळ्या ऍक्सेप्ट तिथे येतात आणि आपण असं म्हणू शकत नाही, पण आपण असं म्हणू शकतो की साधारणपणे 40 ते 45 क्वेश्चन जरी आपले बरोबर आले तरी आपल्याला स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेस असतात. आता स्कॉलरशिप मिळवणं हा आपला उद्दिष्ट नाही. पहिल्यांदा हे आपल्या मनाला आपण समजवायचं आहे की आज नाही स्कॉलरशिप मिळाली तर पुढे मिळेल. ही काही शेवटचीच परीक्षा नाहीये स्कॉलरशिपची, राईट? आणि दुसरं असं की इथेच काय तुमचं शिक्षण संपलं का आता ही एक परीक्षा दिल्यानंतर? तर नाही. ज्ञान हे आपल्याला मिळवायचं आहे याच्यातनं. आणि पुढच्या वेळेला जेव्हा आपण परीक्षा देणार किंवा पुढच्या वेळेला जेव्हा आपण प्रिपरेशन करणार तर त्याचा प्रिपरेशन आपण आधीपासून केलं पाहिजे आणि त्या प्रिपरेशन मध्ये आपण कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. जर आपण कन्सिस्टन्सी ठेवली नाही ना तर मग हे प्रॉब्लेम येऊ शकतात. अदरवाईज शाळेच्या अभ्यासापेक्षा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आहे ना तुमच्या बुद्धीला चालना देणारा असतो, तुमच्या बुद्धीला गंज चढत नाही त्याच्यामुळे. सो कसं आहे ना की आता मी जस्ट माझं स्वतःचं उदाहरण देते. कारण असं म्हटलं जातं केल्याने होत आहे रे, आधी केलेच हे पाहिजे. तर माझ्या बाबतीत हे होत होतं की इतके दिवस मी सकाळी कधी 4 वाजता उठेन रेग्युलरली असं मला कधी वाटलंही नव्हतं. आणि आता गेले आजचा माझा 88 डेज आहे. 88 मी रोज सकाळी 4 ला उठते, सगळं आवरते आणि 5 वाजता आमचा जो कोर्स आहे, मी जो एक कोर्स करते स्वतःला डेव्हलप करण्याचा, तिथे मॉर्निंग रिच्युअल असतात, मेडिटेशन असतं, व्यायाम असतो, सगळं असतं. तिथे मी बरोबर 5 ला लॉग इन होते. सो ही कन्सिस्टन्सी झाली. आणि आता 87 डेज झाल्यानंतर आता मला वेध लागलेत माझे सेंचुरी कधी होणार आहे, माझे 100 डेज कधी होणार आहे. आणि आता माझ्या हे मनात पक्क राहिलंय की मी जेव्हा सकाळी 4 वाजता उठते ही माझी कन्सिस्टन्सी झाली. मी कन्सिस्टन्सी एकही दिवस न चुकवता 87 डेज मॉर्निंग रिच्युअल्स अटेंड केलेले आहे. आणि तेवढेच दिवस तू रोज फोकस अवर्स म्हणजे रोज 2 तास, एक सकाळी 1 तास आणि एक संध्याकाळी 1 तास माझ्या कामामध्ये कुठलाही डिस्टर्बन्स नसतो, मोबाईल सायलेंट वर असतो,
कोणीही मला डिस्टर्ब करत नाही. त्या 2 तासात मी माझं पूर्ण काम करते. जे मला करायचंय प्रिपरेशन, नोट्स, काय फाइंडिंग आउट करायचंय, ऑडिओज बनवायचे, व्हिडिओज बनवायचे, पीपीटीज बनवायचे, पुढच्या लेक्चरची तयारी करायची आहे. सो तुमची ही कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुमचा हा फोकस पाहिजे की हा मला हे शिकायचंय, मला हे आलं पाहिजे आणि ह्याच्याकरता मला हे करायचंय. मग तुमच्या दिवसातले किती तास तुमचे वेस्ट जातात हे तुमचं तुम्ही शोधायचं. बऱ्याच जणांची तक्रार असते, माझीही होती, की माझ्याकडे वेळच नसतो. पण आता असं होतंय की माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि रोज रात्री मी एक डायरी केली आणि त्याच्यात मी लिहिते की आज मी काय करायला हवं होतं आणि काय नको करायला हवं. त्याच्यामध्ये 10 दिवस झालेत, पण ह्या दिवसामध्ये मला रोज नव्याने कळतं की काल मी काय करायला हवं होतं आणि काय नको होतं. काल माझे कुठे टाइम वेस्ट झाला तो मी कशा प्रकारे यूज करू शकते. काल जर माझे 4 तास वेस्ट झाले असतील तर त्यातले निदान आज माझे 2 तास त्यातले यूज होत आहेत. तर ह्या सगळ्या प्रॅक्टिसच्या गोष्टी आहेत आणि ह्या तुम्हाला शाळेच्या पुस्तकामध्ये कोणी सांगत नाही. तिथे तुम्हाला प्रॉपर गुरु लागतो, प्रॉपर गायडन्स देणारा कोणतरी लागतो आणि गायडन्स देणारा असला तरी ते तुम्ही केलं पाहिजेत आपण, ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर आत्ताचं तुमचं जे वय आहे ना ते स्पर्धांमध्ये काहीतरी मिळवायचंय. त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी बनायला शिका की हा म्हणजे मार्क मिळवायचे आहेत किंवा स्कॉलरशिप मिळवायची आहे किंवा बक्षीस मिळवायचं आहे म्हणून कुठलीही गोष्ट करू नका. तर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे. जेवढं जास्तीत जास्त ज्ञान तुम्ही घ्याल, तेवढं जास्तीत जास्त तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवाल, जेवढी जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, यश तुमच्यापासून कुठेच दूर नाही. ते ऑटोमॅटिक येणार आहे तुमच्याकडे. सो तुला कळलं का मला काय म्हणायचं आहे ते? युक्ता? ओके. सो प्रयत्न तर आपण करायचाच आहे. म्हणून मी सांगितलं ना, की जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत ते सर्वात लास्टला सोडवायला द्यायचे. डिफिकल्ट क्वेश्चन्स तुम्ही मार्क करून ठेवायचे, की हे डिफिकल्ट आहेत, मला वाटतंय, वाचल्यानंतर मला पटकन त्याचा अर्थ कळला नाही, मला 2-3दा तो वाचायला लागणार आहे. मग ते सगळे क्वेश्चन्स आपण लास्टला सोडवायचे. आणि त्या डिफिकल्ट मधले सुद्धा काही क्वेश्चन्स तुम्ही परत परत वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळत असेल, तर ते आधी सोडवायचे. सो मला असं वाटतं की तुमचे सगळे डाउट्स क्लिअर झाले असतील आणि आपण उद्या भेटूया. उद्या आपण मॅथ्सचा घेणार आहोत पेपर. उद्या आपण भेटूया. त्याचे डिटेल्स आणि त्याची लिंक सगळं मी तुम्हाला पाठवते. ओके, ठीक आहे. उद्या पेपर घेतल्यानंतर तुमच्या साधारणपणे लक्षात येईल की आपण कशा प्रकारे करू शकतो. ओके, ठीक आहे. चला बाय, सी यू, टेक केअर.